आष्टी येथे गंगाई बाबाजी या रौप्य महोत्सवाचं जे आहे ते कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमांचं जे आयोजन आहे ते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून करण्यात येतं आहे। सध्या त्यांच्या आईवडिलांच्या आठवणीनिमित्त हा कार्यक्रम सुरू आहे। आता हे रौप्य महोत्सव वर्ष आहे। यामध्ये जे आहे ते अनेक मान्यवरांना विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार दिले जातात। त्याबरोबर आपल्याबरोबर माजी आमदार बरोबर आहेत, धोंडे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने या कार्यक्रमांचं आयोजन असतं? अनेक आई वडील गेल्यानंतर देखील आपण हा उपक्रम सुरू ठेवला आहे। काय नेमकं आठवणी काय आहेत आईवडिलांच्या? आईवडिलांच्या आठवणी भरपूर आहेत। माझी आई चौथीला असतानाच वारलेली आहे आणि वडील मागं 12 वर्षापूर्वी वारले। तर काही दिवसानंतर त्यावेळेस मी विधानसभेचा सदस्य झालो आणि शाळा कॉलेज काही काढल्या। त्यावेळेस मला असं वाटलं की आईवडिलाची आठवण आपण जर ठेवली तर समोरच्या भावी पिढीलासुद्धा असं वाटेल की आईवडिलाला आपण जपलं पाहिजे, आईवडिलांची आठवण ठेवली पाहिजे, आईवडिलांना योग्य ती मदत आपल्या चांगल्या काळामध्ये झाली पाहिजे। हा हेतू समोर ठेवून गंगाई बाबाजी महोत्सव आपण सुरू केलेला आहे। हा राज्यस्तरीय महोत्सव आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक याच्यामध्ये सहभागी होतात, कलावंत येतात, सिनेसृष्टीतील लोक येतात आणि एकूणच जे गुणवंत आहेत, म्हणजे चांगला देश पातळीवरचा खेळाडू असेल त्याला आपण सत्कार करतो, देश पातळीवरचा एखादा गुणी IPS झालेला असेल त्याचा आपण सत्कार करतो। म्हणजे एकूणच आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप प्रावीण्य मिळवलेले आहे असे सर्व स्तरातील शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, खेळाडू असतील, शेतकरी असतील, आदर्श सरपंच असतील, आदर्श तलाठी असेल, समाजात जेवढे म्हणून सामाजिक काम करणारे लोक आहेत त्या सर्वांचा सत्कार आपण आदर्श पुरस्कार देऊन करत असतो। कीर्तनकार आहेत, सर्व क्षेत्रातील लोक आहेत। किती दिवसाचा हा कार्यक्रमाचं कशा पद्धतीनं रूपरेषा असते आणि किती दिवस हा कार्यक्रम आहे? हा कधी 5 दिवसाचा महोत्सव असतो, कधी 3 दिवसाचा, यावेळेस तो 4 दिवसाचा आहे। रौप्य महोत्सव वर्ष आहे। तयारी मोठी झालेली आहे। या ठिकाणी सर्व स्पर्धकांना दुपारी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आणि हजारो लोक याच्यामध्ये सहभागी होतात। मोठी रॅली झाली। आमची संस्था बऱ्यापैकी मोठी आहे। आमच्या संस्थेत एकूण 40,000 मुलं शिकतात। त्यामुळं स्पर्धेमध्ये सर्वांनी जरी भाग घेतलेला नसला तर बऱ्याचशा मुलांनी भाग घेतलेला आहे आणि त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतो। मला स्वतःला असं वाटतं की भावी पिढीला चांगलं योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये जे चांगली कामगिरी करतात त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। आज थोड्या वेळाने सत्कार समारंभ सुरू होईल। उद्या जीवनगौरव पुरस्कार आम्ही देणार आहोत। तो यावर्षी माजी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे एक मोठे कार्यकर्ते ज्यांचं आयुष्य आता 90 वर्षाचं आहे, शिवाजीराव पंडित दादा यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सुशीलताई मोराळे यांना पण आम्ही गौरवान्वित केलेलं आहे। बरेच यावर्षी आमचे 100 पुरस्कार आहेत। तर पालघर जिल्ह्यापासून थेट चंद्रपूर भंडाऱ्यापर्यंत अनेक लोकांना आपण पुरस्कार दिलेले आहेत। हा राज्यस्तरीय पुरस्कार असल्यामुळं मोठ्या संख्येने पुरस्कारार्थी लोक आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतो की आपण सांगितलं की अगदी तुम्ही लहान असताना तुमची आई चौथीत असताना जे आहे ती हे झाली होती, वारली होती। त्यानंतर त्या कशा आठवणी आहेत? अगदी लहानपणीच तुमचं एक आईचं छत्र तुमच्यावर हरवल्यानंतर आज तुमची एवढी मोठी जी आहे ती राजकीय कारकीर्द पाहता आईचं छत्र नसताना देखील पर आला। आईची कसे आई वारल्यानंतर सुद्धा आमचं एकत्र कुटुंब पद्धत होतं। माझी आजी होती, आजीनं माझा चांगला सांभाळ केला। त्यानंतर चुलत्या होत्या, त्यांनी पण चांगला सांभाळ केला।
नक्कीच या ठिकाणी जे पाहतोय की आपण आई वडिलाच्या ज्या स्मृतिप्रित्यर्थ जे आहे तो हा त्या मोठ्या प्रमाणात आहे तो उपक्रम जो आहे तो माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून राबवला जात असून या ठिकाणी जे आहेत ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना जो आहे तो या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं असून या ठिकाणी जे आहे आईच्या ज्या आहेत त्या भावना जे सांगत असताना आपण पाहतो की धोंडे साहेब जे थोडे भावूक झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कॅमेरामन शरद गर्जेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, आष्टी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.